नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो. 21वा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी येणार आहे शेतकरी मित्रांनो खात्यामध्ये. याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. तुम्ही खरी न्यूज शेवटपर्यंत बघत नाही शेतकरी मित्रांनो. भारत सरकारने सर्वात लोकप्रिय व लाभदायक योजनेतील एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळवून देणारी ही योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी 2025 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. या हप्त्याची सर्वात शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. कारण दिवाळीनंतरच लगेच सरकारने मोठा दिलासा मिळाला. चला तर जाणून घेऊया या बाबतचे संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो. 21व्या हप्त्याची तारीख निश्चित झालेली आहे शेतकरी मित्रांनो. 15 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 21वा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. या दिवशी देशभरातील पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतील. ही रक्कम डीबीटीद्वारा शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा कोणत्याही मध्यवर्ती शिवाय. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिला लाभ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमधील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर रोजी रक्कम जमा होण्याची शक्यता जास्त आहे शेतकरी मित्रांनो. एकूण किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो? कृषी मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार यंदा सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना या 21व्या हप्त्याची लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यातून केंद्रीय सरकारकडून अंदाजे 19,000 कोटी रुपयांची निधी वितरण केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. फेक न्यूज पासून सावधान राहा शेतकरी मित्रांनो. काही सोशल मीडियावर 7 नोव्हेंबर किंवा 10 नोव्हेंबर पैसे येणार अशा अफवा पसरवल्या जात होत्या. पण कृषी विभागाच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की ही अधिकृत तारीख 15 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर विश्वास ठेवावा. शेतकऱ्यांची प्रक्रिया 21व्या हप्त्याची घोषणेनंतर देशभरातील शेतकरी आनंदी आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की रब्बी हंगामाच्या तारखेसाठी हा हप्ता अत्यंत उपयोगी ठरणार आहे. खते, बियाणे आणि शेतकरी लागणारे इतर खर्च भागवण्यासाठी या रकमेचा मोठा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो. हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक अटी. 21वा हप्ता फक्त शेतकऱ्यांचाच मिळालेला ज्यांनी खालील सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो. पहिला आहे म्हणजे की केवायसी पूर्ण केलेले आवश्यक आहे. दुसरा आहे की आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तिसरा आहे की जमिनीची मालकी हक्क शेतकऱ्यांना नावावर असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. चौथा आहे की बँक खाते सक्रिय डीबीटीद्वारा साठी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. रब्बी हंगामासाठी मोठा फायदा. हा हप्ता रब्बी हंगामासाठी सुरुवातीला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि सूचित यासाठी थेट फायदा मिळेल. यामुळे सरकारने म्हटले आहे की पीएम किसान योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेती टिकवण्यासाठी आधार आहे शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.